दहशतवादाचं ठिकाण, कारण आणि स्वरूप कसंही असलं तरी तो मानवतेच्या विरुद्धच असतो हे लक्षात घेण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 9व्या G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. G20 देशांच्या केंद्रीय कायदेमंडळांचे प्रमुख तसंच अन्य 10 देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत उपस्थित आहेत. संघर्षांनी भरलेल्या जगात कोणाचंच हित साधता येऊ शकत नाही असंही पंतप्रधान म्हणाले. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपण सर्वांनी त्याविरोधात सातत्यानं कठोर भूमिका ठामपणे घेतली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. आम सहमति ना बन पाड़ा ये बहुत दुखद है. आज भी यूनाइटेड नेशंस में इंटरनेशनल कन्वेंशन ऑन कॉम्बैटिंग टेररिज्म कॉन्सेंसस का इंतजार कर रहा है. दुनिया के इसी रवैये का फायदा मानवता के दुश्मन उठा रहे हैं. दुनिया भर की पार्लियामेंट्स को, रिप्रेजेंटेटिव्स को ये सोचना होगा कि टेररिज्म के विरुद्ध इस लड़ाई में हम कैसे मिलकर काम कर सके. साथियों, दुनिया की चुनौतियों से निपटने के लिए जन भागीदारी से बेहतर माध्यम नहीं हो सकता. मेरा हमेशा से ही मानना रहा है कि सरकारें बहुमत से बनती है पर देश सहमति से चलता है. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताच्या संसदीय कार्यप्रणालीची वैशिष्ट्ये विशद केली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासाचाही त्यांनी परामर्श घेतला. देशातल्या वाढत्या जनसहभागाची प्रशंसा करत 2019च्या निवडणुकीतल्या महिला मतदारांच्या विक्रमी संख्येचा उल्लेख त्यांनी केला. तसंच लोकशाहीतील महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी संसदेत आणि विधानसभांमध्ये स्त्रियांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय भारतानं घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. महिलाओं को 33% रिजर्वेशन देने का निर्णय लिया है. भारत में लोकल सेल्फ गवर्नेंस इंस्टीट्यूशंस में करीब 32 लाख यानी 3 मिलियन से अधिक इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स है. इनमें से करीब 50% विमेन रिप्रेजेंटेटिव्स है. भारत आज हर सेक्टर में विमेन पार्टिसिपेशन को बढ़ावा दे रहा है. हमारी संसद द्वारा लिया गया हाल का फैसला हमारी संसदीय परंपरा को और समृद्ध करेगा. लोकशाही हा आपला अमूल्य ठेवा आहे. आपल्या पारदर्शक उत्तरदायित्वाचा तो आधार आहे असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी केलं. विशालता, विविधता आणि बहुलता ही भारतीय लोकशाहीची ओळख आहे असंही ते म्हणाले. आजाद हुआ था तब स्वाभाविक रूप से हमने संसदीय लोकतंत्र को अपनाया. वस्तुत लोकतंत्र हमारे शासन तंत्र की पारदर्शिता और जवाबदेही का मूल आधार है. एक्सेलेंसी, विशालता, विविधता और बहुलता भारत के लोकतंत्र की पहचान है. हमने 75 वर्ष के लोकतंत्र की गौरवशाली यात्रा में जन केंद्रित शासन के माध्यम से आम जनता के जीवन में सामाजिक और आर्थिक बदलाव किए हैं. आंतर संसद महासंघाचे अध्यक्ष दुआर्ते पचियो हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.